हॅलो नमस्कार, मी राधिका दुबे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल स्वागत करत आहे. तर आज आहे शनिवार. आज मी शॉपमध्ये काही कारणामुळे गेली नाही. कालपासून मला थोडं बरं वाटत नव्हतं आणि माझं पोट खूप दुखत होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं आज रेस्टच केला. आणि मी दुपारी थोडं मार्केटमध्ये वगैरे गेली होती. तर मी मार्केटमधून आज काय आणलं मी तुम्हाला ते दाखवते. तर माझा विचार आहे की आपण आता हे बघा, अशा प्रकारे हा फॅब्रिक्स मी आणलेला आहे. त्याच्यामध्ये हे असे कलर्स आणलेले आहे. रेयॉनचा फॅब्रिक आहे आणि खूप छान फॅब्रिक आहे. सर्वच फॅब्रिक खूप छान आहे, म्हणजे क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि प्रिंट पण मला खूपच आवडले. तसे मी काही पीसेस आणलेले आहे. तर हे मी शॉर्ट कुर्ती बनवायसाठी आणले आहेत. आता माझा विचार आहे की आपण आपल्या शॉपमध्ये खूप शॉर्ट कुर्तीज पण बनवून आपण ठेवायचं आणि स्वतःचं एक कलेक्शन आपण क्रिएट करायचं. तर स्टार्टिंग आपण थोडेसे आपल्या अगोदर शिवायचं आणि स्टार्ट करायचं असं विचार आहे माझा. बघूया आपण फीडबॅक कसा मिळते. तर आता मी हे उद्यापासून स्टार्ट करून देईन शिवणं वगैरे. तुम्ही याच्या अगोदर माझ्या शॉर्ट्स रील्समध्ये बघितले असेल की मी शॉर्ट कुर्तीज पण शिवलेले आहे आणि ते नक्कीच तुम्हाला आवडले असेल. तर तशाच प्रकारे ह्या पण कुर्तीज आपण बनवूया, कारण की आजकाल शॉर्ट कुर्तीजचा खूप क्रेज आहे. तर आपण बघूया हे कुर्तीज वगैरे. आणि विचार आहे की आपण जे पॅन्ट्स वगैरे आहे, जसे प्लेट्सवाले पॅन्ट्स वगैरे बनतात ते वगैरे आपण शिवून अगोदरच रेडी करून आपल्या शॉपमध्ये ठेवूया, जेणेकरून कोणाला घ्यायचे असले तर ते घेऊ शकतात. कम्फर्टेबल असतात ते पॅन्ट्स. प्लेट्सवाले पॅन्ट्स वगैरे असतात, त्याला पैजामा म्हणत होतो आपण अगोदर. तो नाडावाला राहायचा, पण आता आपण त्याच्यामध्ये प्लास्टिक टाकून त्याला रेडी करूया. तर हा एक माझा प्लॅन आहे. तर आपण असं एक नवीन चालू करणार आहे की मी नवीन. आणि हे माझे शिवलेले ब्लाऊज आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी शिलाई किती घेते ब्लाऊजची. तर माझी 230 रुपये शिलाई आहे. मी अस्तरवाल्या ब्लाऊजची 230 रुपये शिलाई घेते आणि अस्तर माझ्याकडलंच असते. आणि मी अस्तर जे आहे ते प्युअर कॉटन नसते, त्याच्यामध्ये थोडं मिक्स असते, पॉलिस्टर मिक्स असते, पण छान असते हे अस्तर. कॉटनच्या अस्तरमध्ये काय होते, त्याला धुवूनच लावा लागतं आणि धुतल्यानंतर तो थोडासा कापड नाही का स्ट्रेचेबल होऊन जातो आणि प्रेस केल्यानंतर बरोबर म्हणजे थोडासा कटिंगमध्ये बरोबर येत नाही तो. तर त्याचं वेस्टेज खूप जातं. आणि मला हा कसा आपला पटकन घेतला की नाही, कापला आणि शिवला असं असतं ह्या फॅब्रिकचं. आणि हा पण फॅब्रिक खूप छानच असते. आतापर्यंत कोणी कस्टमरची कंप्लेंट नाही आली आहे. बट कोणी कोणी कस्टमर म्हणतात की नाही ताई मला कॉटनचंच अस्तर पाहिजे, तर मी त्यांच्या यायला कॉटनचंच अस्तर लावून देते. मग त्याचे 10 रुपये जास्त घेते, कारण की तो थोडा महाग असते आणि हा थोडासा 10 रुपयांनी स्वस्त असते. बट हा पण छानच असते. बघू शकता हे माझे ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता. अशा प्रकारे हा फोर्टक्समध्ये मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि याची सिलाई मी 230 रुपये घेतली आहे. मी साध्या म्हणजे अस्तरवाल्या ब्लाऊज आणि साधं असलं तर त्याची मी 230 रुपये सिलाई घेते. हा एक ब्लाऊज बघू शकता तुम्ही, नेव्ही ब्लूमध्ये खूपच छान बनलेला आहे ब्लाऊज. याचे स्लीव्स बघा, हे अशा प्रकारे बनवलेले आहे मी. गोल गळा आहे आणि पायपिंग पण मी ब्लूज कलरची लावलेली आहे. याची पण मी 230 रुपये सिलाई घेतली आहे. आणि हा एक आहे कटोरी ब्लाउजच आहे. याची चेस्ट 40 चेस्टचा ब्लाऊज आहे हा. याला मी गोल्डन कलरची पायपिंग लावली आहे, बघू शकता. पायपिंग फिनिशिंग पण खूप छान आली आहे ह्या ब्लाऊजची. तर हा ब्लाऊजचे मी थोडे 10 रुपये एक्स्ट्रा घेणार आहे, कारण की याला मी गोल्डन पायपिंग लावली आहे. याला थ्रेड लागतो आणि पायपिंगसाठी एक्स्ट्रा कपडा लागतो, तर मी याचे 10 रुपये जास्त घेत आहे. तर तुम्ही सांगा तुमच्या एरियामध्ये तुम्ही किती शिलाई वगैरे आहे तुमच्या. आता एरिया वगैरे बघून असते हर एरियाची शिलाई. काल माझ्या शॉपमध्ये एक म्हणजे आपल्याकडे अस्तर वगैरे असते, तर कोणी घ्यायला येतात अस्तर बंडल वगैरे. तर एक मॅडम आल्या होत्या, तर त्या म्हणाल्या, मला विचारत होते तुम्ही सिलाई किती घेते. तर मी त्यांना सांगितलं की मी 230 रुपये सिलाई घेते साध्या ब्लाऊजचे. तर त्या म्हणाल्या की मी 300 रुपये घेते, मी घरीच शिवते. तर एरिया वाईज असते सर्वांचं. एरिया जसा असला तसे जसे कस्टमर असले तसे ते लोक पैसे घेतात. तर मी 230 रुपयेच्या आणखी 250 रुपये घेतले का लोक म्हणजे नाहीच आमच्याकडे तेवढे टाकत. आणि घरगुती खूप सारे शिवणारे पण आहे, त्यांची फिटिंग बसतात, ते लोक मग तिकडे प्रिफर करतात. माझं शॉप आहे म्हणून मी थोडेसे 20-30 रुपये वाढवून घेऊन घेते. तर त्याच्यात पण मी सॅटिस्फाई आहे. ॲटलिस्ट आपण दिवसातून 2-3-4 ब्लाऊज शिवले तरी आपल्याला 400-500 रुपये होतातच. तर मी याच्यातच पण सॅटिस्फाई आहे. तर मी 230 रुपये बस घेते माझ्या याच्याकडे. आणि थोडं डिझाईन कप्सवाले वगैरे असले तर त्याचे 350 रुपये घेते. तसे पॅटर्न असलं तर मग त्याचे वेगळे घेते. आणि प्रिन्सेसचे पण मी 230 रुपये सिलाई घेते.
आणि फिटिंग वगैरे तर माझ्या ब्लाऊजची पण छानच येते. कधी थोडं ढिलं फिट्ट झालं की मी ते कस्टमरला करून देते. आणि मला आता 5 वर्ष झाले मला शॉप हे करताना. पण मी जेव्हा शिकली तेव्हाच मी शॉप टाकली होती. तर मी म्हणजे जनरली मी फॅब्रिकची म्हणजे असं कुर्ती वगैरेची शॉप टाकली होती. पण माझ्या त्या शॉपला त्याचा रिस्पॉन्स काहीच नव्हता. म्हणजे कुर्ती कारण की आमच्याकडून महल बर्डी वगैरे जवळ असाय. लोक 10-15 रुपयामध्येच महल बर्डीला जातात. तर तिथं खूप मोठं हे आहे, मार्केट एरिया आहे. तिथे ते लोक 10 दुकान फिरतात. मग लोक इकडून कशाला तरी एक शॉपमधून चॉईस नाही मिळत तर कशाला तरी घेणार. तर मग लोक थोडा रिस्पॉन्स नाही. मग घ्यायचे पण लोक तर मग उधारीत घ्यायचे. आणि मग लोक एका कुर्तीच्या पैसे द्यायला 2-2 महिने लावायचे. तर मग मी ते बंदच करून म्हणजे बंद नाही केलं होतं. पण माझी मशीन, मी तिथं मशीन पण होती माझ्या शॉपमध्ये. तर तिथं मी कपडे वगैरे शिवायची. तर मला तिथलं जास्त रिस्पॉन्स मिळाला की लोक फिटिंगचे कपडे आणायचे, ब्लाऊज शिवायला आणायचे, पिको फॉल आणायचे. तर मला त्याच्यात जास्त रिस्पॉन्स दिसला. तर मग मी तेच आपलं कंटिन्यू ठेवलं ना. आता तर माझं व्यवस्थितच चालू आहे. पण आता आणखी आपण माझा विचार आहे की आपण आणखी आपलं काम वाढवलेलं पाहिजे, आणखी दुसऱ्यांना पण काम दिलेलं पाहिजे. का खूप साऱ्या लेडीज आहे जे घरी बसून असतात. तर माझा विचार, त्यांचे छोटे बच्चे असतात ते बाहेर जाऊ नाही शकत, पण त्यांना थोडं बहुत शिवता येतं. तर माझा विचार आहे की आपण त्यांना थोडं बहुत शिकवायचं आणि त्यांच्याकडून शिवून घ्यायचं. आणि आपल्या दुकानामध्ये आपण स्वतःचं एक कलेक्शन ठेवायचं. खूप कमी पैशामध्ये त्यांना म्हणजे शॉर्ट कुर्तीज. तर सर्वात अगोदर तर माझा विचार आहे की आपण शॉर्ट कुर्तीपासूनच स्टार्ट करायचं. शॉर्ट कुर्ती खूप ट्रेंडमध्ये आता चालू आहे ना, मुली खूपच घेतात. तर माझा विचार आहे की आपण शॉर्ट कुर्तीपासून स्टार्ट करूया, जेणेकरून आपण पण थोडे पैसे कमवू शकतो. आणि जे घरी बसून जे लेडीज राहते त्यांना काही करायची इच्छा असते पण ते करू शकत नाही, कारण की त्यांच्या मुलांना बघायला घरी कोणीच नसते. तर आपण त्यांना पण रोजगार देऊ शकतो. तसं तर माझ्याकडे 2 लेडीज आहेत जे माझ्याकडे काम करतात. पण माझा विचार आहे की आपण आपलं काम आणखी वाढवलेलं पाहिजे आणि लोकांना पण रोजगार दिला पाहिजे, माझा असा विचार आहे. तर आपण बघूया आता याच्यामध्ये कसा रिस्पॉन्स मिळते म्हणून. तर म्हणून मी हे फॅब्रिक्स आणलेले आहे. मला नक्की सांगा की तुम्हाला हे फॅब्रिक्स कसे वाटले, याचे कलर्स कसे वाटले आणि पॅटर्न्स कसे वाटले. आणि हे कुर्ती शिवून झाल्यानंतर पण मी तुम्हाला शेअर करेल की कशा प्रकारे ह्या कुर्तीज वगैरे बनलेल्या आहे. आणि कस्टमर मी 250-300 रुपयामध्येच हे विकणार आहे, कारण की फॅब्रिक खूप छान आहे. जनरली आपण मार्केटमध्ये जातो 250 रुपयाला कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती. बट त्यांचा फॅब्रिक, त्यांची स्टिचिंग आणि फिटिंगसाठी त्यांना आणखी द्यायला लागतं. त्यांना एक्स्ट्राचे 20 रुपये त्याच्यात द्यायला लागतं आणि फिटिंग बरोबर प्रॉपर होत नाही. तर आपले हे शिवलेले थोडेसे वेगळेच असतात आणि फॅब्रिक याचा खूप छान आहे. तर आपण बघूया याचा रिस्पॉन्स कसा आहे ते. आणि मी तुम्हाला नक्की सांगेल की हे शॉपमध्ये हे नवीन स्टार्ट केल्यानंतर रिस्पॉन्स कसा येत आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहे नक्की मला सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.